जून महिन्यामध्ये दूध व्यवसायाला सुरुवात केली. मी नवा व्यवसाय तुमचा? हो, नवीन व्यवसाय आहे. बर बर. माझं तसं शिक्षण M.Pharm झालेलं आहे. बर. मी 4 ते 5 वर्ष जॉब केली. असिस्टंट प्रोफेसर होतो कॉलेजमध्ये. हो. किती गाय आहे सगळ्या आता? आता साधारण 9 गाय आहे. 9 गाय आणि 2 कारवडी. बर बर. एक तर मेडिकल वालाच होता, आता नाव नाही घेत. बर बर. मग तो म्हटला होता तू चांगलं कॅल्क्युलेशन कर, दुधात काहीच परवडत नाही. मी त्याला म्हटलं 1 वर्षानंतर मीच तुला भेटल आणि सगळं एक्सेल वर कॅल्क्युलेशन दाखवल. आताचा महिन्याचा खर्च आणि उत्पादन याच्यात काय गणित आहे तुमचं आता? आता साधारण महिन्याला माझं जात आहे 1.25 लाखापर्यंत टोटल सेल होतोय दुधाचा. पर डे 120-125 दूध चालू आहे आता. आणि रेट काय मिळतोय? 37-38 पर्यंत मिळतोय. एकच कॅल्क्युलेशन केलं, SCT मध्ये पैसे गेले तरी चालतील. ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे, ती कधी भरून निघेल. पण दवाखान्यामध्ये परवडत नाही. दवाखान्याचा खर्च झाला तर तो पूर्ण तुमचं एक मस्टर्ड खाऊन घेतो पूर्ण, असं समजलं तरी चालेल. मग शिल्लक काहीच राहत नाही. कळलं ना? असं होतं. आणि वरून जनावर खराब होतं. हा, असं आहे ना. तुमचा मिल्क चार्जर एवढा विश्वास वगैरे काय मला नाही ते कळलं. मिल्क चार्जरचा आहे ना, पहिल्यापासून व्हॉट्सअपला माझ्या व्हॉट्सअपला तुमचं हे ग्रुप आहे. बर. सुरुवातीला 5 किलोची आणली बकेट आणली, कळस वरून आणली होती. काय बात करता? इथं मिळत नव्हती. तुम्ही कंटिन्यू वापरताय म्हणजे? हो, कंटिन्यू वापरतोय. म्हणजे आम्हाला रिझल्ट असा भेटला की ज्या सुरुवातीला गाया त्या वेल्या ना, नंतरचा आम्हाला पहिल्यांदा आम्हाला काही डिग्री फॅट लागत नव्हती. बर. 2-0 3-0 अशा मापात ती डिग्री फॅट. पण जसं हे चालू केलं, मग तुम्हाला फॅट किती लागायचं सुरुवातीला? 3-0 3-0 लागायचं. 3च्या खाली पण यायचं? 3च्या खाली यायचं होतं. मग तुम्ही मिल्क चार्जर नंतर चालू केलं? नंतर म्हणजे किती दिवसांनी? चालू केलं 15 दिवसांनी. मग काय अनुभव दिसला तुम्हाला? 4.8च्या आसपास आमची. किती दिवसात? म्हणजे 8-10 दिवसात. अगोदर दूध पातळ यायचं? चवीमध्ये पण दुधात फरक पडला ना. तुम्ही स्वतः खाऊन बघितलं? खातोच आहे मी आता रोजच खातो. म्हणजे घरी 15 दिवस खात नव्हते? घरी आई वगैरे सुद्धा म्हणायला लागली की दुधात चवीमध्ये खूप फरक आहे. जे दूध आम्ही विकत्रीचं जे दूध घ्यायचो आणि जे नंतर आम्ही घरून आता हे दूध घेऊन जातोय, चवीमध्ये चांगला फरक आहे. आणि साय वगैरे चांगली निघते. मेन म्हणजे कालच पप्पा म्हणत होते आम्ही सकाळी ज्या बकेट उतरून ठेवतो त्याच्यावर चांगली घट्ट साय आलेली आहे. जाड थर सकाळपर्यंत जमा. दुधाची क्वालिटी एकदम अशी पिवळी. बघा ना तुम्ही दूध बघा. हो, इकडे बघा, इकडे बघा. हे बाई ताजं आहे बघा, शेवटचं. हे बघा, हे बघा मलाई म्हणजे याच्यामध्ये. हा, हे बघा, हे बघा. मी दररोज बघतोय. मिनरल मिक्सचरच्याच भावामध्ये जवळजवळ पडतंय आपल्याला. काय बात करता? असं म्हटलं तरी चालेल. कसं काय सांगा बरं आम्हाला, समजा हिशोब करून. कसं आहे, आता मिनरल मिक्सचर घेतलं तर ते पण 6,500-7 हजारापर्यंत मिनरल मिक्सचर जातं महिन्याला तुम्हाला समजा. बर. तर एवढ्या गाई तर साधारण 7-8 हजाराचं मिनरल मिक्सचर ते 100-150 रुपये किलो मिळतं ना. आता ते आपण कोणत्या कंपनीचं घेऊ? स्टँडर्ड घेतलं महागच बसतं का? महागच बसतं ते. म्हणजे आम्ही आधी घेऊन ठेवली एक बकेट घेतली होती दुसऱ्या मिक्सचरची. बर बर. हा, पण मग नंतर काका म्हणे आपण हेच किती किलोची कितीला बसली होती ती? 6,500 हजाराला बसलं होतं ते. मग त्याचं प्रमाण किती होतं? 100-100 ग्रॅम. अच्छा, बर. ते चाललं का तुम्ही पण? मग सुरुवातीला फक्त 8 दिवस काय इफेक्ट वाटला तुम्हाला? त्याच्यात काही फरकच वाटला नाही ना आम्हाला, म्हणजे काही जाणवलंच. त्यानंतर असं आम्ही कॅल्क्युलेशन केलं की याच भावामध्ये जर मिल्क चार्जर मिळतंय तर मिल्क चार्जरच कन्सिस्टंट ठेवू. अगोदर जे मिनरल मिक्सर ज्यावेळेस वापरलं होतं आपण, त्यावेळेस गाईची फॅट लागत होती 2.8-2.9 आणि SNF होता 7.4-7.5 पर्यंत
एक ॲव्हरेज 2-3 पॉईंट मागे पुढे जात होते. आणि त्याचा रेट होता 28 ते 29 रुपये दुधाचा. हां पडत होता ते. एक सुरुवातीला 1 किलोचा पुडा नेला, मग 50-50 ग्रॅम दिलं. त्यात पण वापरताना माझी चूक अशी झाली की प्रमाण कमी झालं. तुमच्याकडनं रिझल्ट वाटला पण म्हणावं असं काय म्हणजे जाणवलं नाही, लक्षात आलं नाही. मग ते कंटिन्युअस मी 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी चालू केलं. 8 दिवसानंतर फरक पडला 3.7-3.8 पर्यंत. बरं. 0.0708चं प्रमाण वाढली 10 दिवसामध्ये पहिल्या. आणि SNF झाला 8.5 पर्यंत गेला SNF. बरोबर. ते 8-9 पॉईंटमध्ये वाढला. आणि तेच ज्यावेळेस माझी बकेट ती संपली म्हणजे महिना क्लिअर झाला त्यावेळेस झाले 4.3-4.5 म्हणजे फॅट 1.5 पॉईंट न वाढली काय बात करता. फॅट. रिझल्ट स्वतः मी म्हणजे प्रॅक्टिकली दूध मी हालतो होतो म्हणजे आणि पण आहे. कितीवर गेला. रेट होता 28-29 रुपये, त्याचा रेट पडला 36-37 रुपये आज. 7-8 रुपये 8 रुपये वाढले. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्ही दूध घातलंय म्हणल्यावर किती दूध होतं. दूध 16-17 लिटर जाते ॲक्युरेट. 18 किती झाले. 144 रुपये नुसते आणि फॅटने वाढले. ॲक्युरेट ज्या दिवशी मी कॅल्क्युलेशन सगळं केलं म्हणजे टोटल येणार आपलं जे महिन्याचं बजेट आहे आणि ते केलं तर मिल्क चार्जरचा जे विषय खर्च आहे आपला ते वरले जे पैसे आपले वाढलेत तेवढ्या पण जात नाहीत, त्यातले पैसे शिल्लक राहतात. त्यातले पैसे शिल्लक राहतात म्हणजे प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन केल्यानंतर. वरून गाईचं आरोग्य बेस्ट. मग आपण काय म्हणतो मिल्क चार्जर म्हणजे 12,000चे लाख रुपये करणे आणि मिनरल मिक्सचर म्हणजे लाखाचे 12,000 करणे. बरोबर आहे की नाही. म्हणजे तिने थोडं पीठ खाऊन घेतलं होतं ना. एक दिवशी पीठ खाऊन घेतलं बर. गव्हाचं. चांगलं जवळ आदुली 300च्या खाला बर. 2 दिवस फुगून गेली ती वाटलं, पूर्ण. म्हणलं होईल क्लिअर. बर. तेव्हा आम्ही काही केलं नाही दवाखाना. मग नंतर डॉक्टरला बोलवलं. बर. डॉक्टरना ते 5-6 हजाराचा तिला खर्च केला बर. पण तिला काही तो रिझल्ट भेटलाच नाही. डॉक्टरचा. नाही मग ॲनिमल हेल्थ चार्जर तुम्हाला काय माहिती अॅनिमल चार्जर. व्हिडिओ पाण्यामध्ये भिजून. बर. पाजलं हां दुसरे सकाळी परत तेवढंच पाजलं. हां ती त्या टायमाला नंतर तिला खायला टाकलं ना हां की लगेच चालेल 6,000 रुपये आणि 400 रुपये. पाण्यात. नाही इकडं 6,000 रुपये आणि इकडं 400 रुपयातलं किती चारलं तुम्ही. 100 रुपयाचं रुपयाचं गेलं. गेलं. म्हणजे 100 रुपयात तुमची कालवड रिपेअर झाली जी 5,000 रुपये 6,000 रुपये खर्च करून नाही नाही झाली. एवढा आणि result 15 दिवस एका रात्रीत तेवढा रिझल्ट भेटला. ते बी एका रात्रीत एका रात्रीत आणि पहिले 15 दिवस आदबले. म्हणजे अॅनिमल याच्याचे 2-3 पाकिट आणूनच नाही आहेच आता हेल्थ चार्जर बाकीच्या गायांना पण चालू करून दिलेले. म्हणजे केमिकलची कुठलेच औषध आणायची गरज नाही जर तुमच्याकडे अॅनिमल हेल्थ चार्जर असेल तर. पण दुधाच्या बाबतीमध्ये स्टॅबिलिटीचा किती अनुभव आहे तुम्हाला. स्टॅबिलिटी म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये तर म्हणजे मेडिकलचा खर्च जवळजवळ नाहीच झाला. म्हणजे 1,000-1,500 जो वरचा झाला असेल म्हणजे औषधाचा खर्चावर तुम्ही संपले विषय. जो वेल्यानंतर जो डॉक्टरचा खर्च झाला ना तेवढाच खर्च तेवढाच झाला. किरकोळ. किरकोळ. हा त्याच्यानंतर अजून दवाखाना नाही. तुम्हाला अजून आयडिया सांग. तुम्हाला लक्षात आलं काय आता जाणायला आहे तिला अॅनिमल हेल्थ चार्जर आणि 100 ग्रॅम चालू करून द्यायचं. शेण एकदम घट्ट आता आपण इथे फिरतोय वाटतंय का गोठा आहे. नाही. नाही अजिबात नाही. वास सुद्धा येत नाही. वास नाही येते. वास सुद्धा येत नाही. हा घट्ट आहे शेण. शेण घट्ट येतं वास येत नाही. बरोबर आहे. समजा मिल्क चार्जर नसतं तुमचं अजून मधून आजार चालूच राहिले असते कंटिन्यू. तुम्ही आजूबाजू लोकांचे किस्से ऐकता ना सगळे. हा तुम्हाला तुमचे मित्र म्हणले नाही का म्हणे तू काय जॉब सोडून दूध धंद्यात आला. नमस्कार. नमस्कार. शेतकरी मित्र हो, आज आपण दिवसभर अहिल्यानगर कोपरगाव या भागामध्ये फिरतोय आणि आता परतीच्या वाटेवर संध्याकाळच्या वेळी आता आपण नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पाथरे गावामध्ये. बरोबर ना. पात्रे चिनी पाथरे म्हणतात तुमच्या गावाला. चिनेचं पात्र. चिन्याचं पाथरे म्हणतात ना. चिनी जास्त लोक आहे तिथं. चिने ओके. सर नाव. हां तर तिथे आपण आलेलो आहोत आणि इथे एक सुंदर असा या ठिकाणी गोठा आपण बघितला. तर आपण त्या शेतकऱ्यांचे पहिले परिचय करून घेऊ. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं आहे. माझं नाव दुर्गेश बुप. राहणार बुब पाथरे. म्हणजे मारवाडी काय. मारवाडी. हो अरे वा इथलेच प्रॉपर. प्रॉपर इथलेच. ओके बर. आम्ही साधारण जून महिन्यामध्ये दूध व्यवसायाला सुरुवात केली. मी नवा व्यवसाय तुमचा. हो नवीन व्यवसाय आहे. बर बर माझं तसं शिक्षण M.Pharm झालेलं आहे. बर. मी 4 ते 5 वर्ष जॉब केली
असिस्टंट प्रोफेसर होतो कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये. हो. बर. मी संजीवनी कॉलेज जे आहे तिथे 2.5 वर्ष केली. बर. नाशिकमध्ये 2.5-3 वर्ष जॉब केला. जॉब केला. बर. पण मग सध्या मजा नाही. हा सध्याची स्थिती बघता आणि पप्पा आहेत, बरोबर. हो, माझे वडील आणि आमचे जे आहे काका वाटेकरी म्हणजे ज्यांना आम्ही दूध व्यवसाय मध्ये सोबत करता तुम्ही? सोबत करून तुम्ही घेतलं. फक्त इन्व्हेस्टमेंट केली आहे हो. आणि त्यांनी सगळं फिजिकल इन्व्हेस्टमेंट, फिजिकल इन्व्हेस्टमेंट, तुम्ही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट केली. फायनान्शियल. तुमचं काय नाव? बाळासाहेब कारभारी गुंदा गुंजाळ. पाथरे. पाथरेच गुंजाळ आहेत का? हो. बर बर बर. तुम्हाला दूध व्यवसायाचा अनुभव आहे का? अनुभव पहिला होता आमच्या गाय इथं ह्याच मळ्यात राहत होता आम्ही यांच्यात. बर म्हणजे पूर्ण 16 एकर शेती न यांची. बर. यांनी पूर्ण वाटण करीत होतो. तुम्हीच करत होते? हो. मग अजूनही पण शेती त्यांच्याकडेच आहे, शेती माझ्याकडे शेती यांच्याकडेच आहे आणि दूध व्यवसायामध्ये पण त्यांचं चिरंजीव आहे. सर्व मिळून मग ते म्हणे की तुला करायचं तर मग शेती पण आम्ही करू आणि दूध व्यवसाय पण करू. तुझं शिक्षण काय झालं? बापरे, अरे वा. आणि मग दूध व्यवसायामध्ये आता हातभार लावताय? हा. अरे वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. मग तुम्ही हा व्यवसाय टाकून आता किती दिवस झालेले आहेत? जून महिन्यामध्ये साधारण सुरुवात केली. मेच्या एंडिंगला शेडचं काम वगैरे चालू केलं होतं. बर बर बर. जुलै ऑगस्ट मध्ये 2 महिने काम केलं. सप्टेंबर मध्ये आम्ही पहिली गाय आणली. जुलै या सप्टेंबर मध्ये पहिली गाय आणली 2025. बर बर. आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने थोड्या अजून आता गाय वाढवतो. किती गाय आहे सगळ्या आता? आता साधारण 9 गाय आहे. 9 गाय आणि 2 कारवडी. बर बर. मग आता यांचे छोटे बच्चे जे आहेत ते बाजूला कारवडी जे आहेत त्या साईडला तिकडे त्या बाजूला बर, ठेवलेले बर, आहेत. बर. अच्छा अच्छा बर. आणि मग तुम्ही आता समजा व्यवसाय चालू करून समजा असं किती महिने झाले म्हणले? साधारण 2.5 महिने. 3-4 महिने झाले. आणि मग लगेच तुमचा हे मिल्क चार्जर एवढा विश्वास वगैरे काय मला नाही ते कळलं. मिल्क चार्जेस आहे ना पहिल्यापासून माझ्या व्हॉट्सअपला तुमचं हे ग्रुप आहे. बर. ती मी बऱ्याच दिवस त्या ग्रुपवर तुम्ही पहिल्यापासून आहे? हो. बर. हा तो पहिल्यापासून मग जेव्हा इकडे गाया घेतल्या केल्या हा. मग यांना सांगितलं म्हणलं असं आहे बुवा आपण तेवढं वापरून पाहू. बर. किती दिवसांपूर्वीची गोष्ट ही? आता 2-2.5 महिन्याची गोष्ट. बर. मग म्हणजे गाय घेतल्याच्या नंतर जे चालू केलं ना हा. मग ते आम्ही हिने घेतलं पहिल्यांदा आम्हाला इथे गावातच भेटलं. बर 25 किलोची बॅग. बर. गावामध्ये 25 किलो बॅग भेटली? हा. बर. कोणाकडून मिळाली? 5 किलोची आणली ती. सुरुवातीला 5 किलोची आणली होती. बकेट आणली? हा, बकेट आणली होती. इथं काय भेटा ना परत दुसऱ्यांदा आम्ही अकोले कळसवरून आणली होती. काय बात करता? इथं मिळत नव्हती. आम्हाला कळस? नाशिक जवळ का कळस जवळ? संगमनेर. संगमनेरच्या पुढे कळस आहे. कळस कावर गेले? संगमेर मध्ये पण मिळते ना? नाही ना संगमनेर मध्ये पत्ता पण भेटला नव्हतं. आम्हाला मग तिथे गेलो आम्ही. अच्छा. तिथून मग ती 25 किलोची बॅग आणली. मग त्यानंतर आपल्या गावातल्या आहेत त्यांच्याकडे समजलं. मग आता इथून पुढे म्हटलं आता गणेश नाही, पण मग तुम्ही कंटिन्यू वापरताय म्हणजे? हो, कंटिन्यू वापरतोय. म्हणजे आम्हाला रिझल्ट असा भेटला की ज्या सुरुवातीला गाया त्या वेल्या ना नंतरचा आम्हाला पहिल्यांदा आम्हाला काय डिग्री फॅट लागत नव्हती. बर. 2-0 3-0 अशा मापात ती डिग्री फॅट. पण जसं हे चालू केलं तुम्ही गाया कुठून आणले? आम्ही इकडे गावातच घेतले. शेतकऱ्याकडूनच गाया घेतल्या गावातल्या. पहिली गाय जी घेतली ती कोराळेवरून घेतलेली आहे. नंतरच्या 2-3 गाय असत लोकल मधूनच घेतल्या. कोळगाव, पाथरे, कोळपेवाडी. तुम्ही ज्या वेळेस गाया आणल्या त्या परिसरातून गोळा केल्या? हो मग परिसरातून तुम्ही तर निवडून आणल्या असेल चांगल्या व्यवसाय करायचं म्हटलं. हो हो. मग त्यांना फॅट कमी लागण्याचं काय कारण? सुरुवातीला आम्ही चेक केलं ना डिग्री फॅट. बर. मग तुम्ही जेव्हा घेतलं तेव्हा चेक नव्हतं केलं का? तेव्हा गाभण होत्या. अच्छा. मग तुम्ही गाभण गाय आणले? गाभण आणल्या. वेलेल नाही आणले? वेलेल नाही. ओके. मी गाभण जाणता गाभणच आणले? सर्व गाय इथं वेल्यानंतर म्हणजे आणल्यानंतरच वेल्या. वेल्या. मग तुम्हाला चाऱ्याची व्यवस्था काय? आम्ही तयार करून ठेवला. अच्छा. मुरगास करून ठेवला होता. म्हणजे माझं मुरगास आणि अजून हिरवा चारा? गिन्नी गवत आहे, मुरगास आहे आणि आता अल्फा लावलेलं आहे म्हणजे मेथी घास लावलेला आहे. बर 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 बर. म्हणजे तुम्ही हे सगळं ज्या वेळेस नियोजन केलं होतं, चारा होता, मग तुम्हाला फॅट किती लागायचं सुरुवातीला? 3-0 लागायचं. 3च्या खाली पण यायचं? 3च्या खाली यायचं होतं. मग तुम्ही मिल्क चार्जर नंतर चालू केलं? नंतर म्हणजे किती दिवसांनी? 15 दिवसांनी. मग काय अनुभव दिसला तुम्हाला? 4.8च्या आसपास आमची. किती दिवसात? म्हणजे 8-10 दिवसात. काय दादा? ते 15 दिवसामध्ये. तुझं ऑब्झर्वेशन होता का? दूध काढू तूच म्हटलं, तुला माहिती असेल. म्हणजे अगोदर दूध पातळ यायचं? चवीमध्ये पण दुधात फरक पडला ना. तुम्ही स्वतः खाऊन बघितलं? हो, खातोच आहे आता रोजच खातो. म्हणजे घरी 15 दिवस खात नव्हते? घरी आई वगैरे सुद्धा म्हणायला लागली की दुधात चवीमध्ये खूप फरक आहे.
म्हणजे आधीचं जे दूध आम्ही विकत्रीचं जे दूध घ्यायचो आणि जे नंतर आम्ही घरून आता हे दूध घेऊन जातोय बर SCTचं किंवा आपल्या गोठ्यावरचं, हा, milk charger चं. त्याच्यामध्ये चवीमध्ये चांगला फरक आहे आणि साय वगैरे चांगली निघते मेन म्हणजे. आता बरं. कालच पप्पा म्हणत होते आम्ही सकाळी ज्या बकेट उतरून ठेवतो हा. त्याच्यावर चांगली घट्ट साय आलेली मलाही आहे. येते. जाड थर सकाळपर्यंत सकाळपर्यंत जमा म्हणजे आता काढलं दूध सकाळपर्यंत ज्यावेळेस तुम्ही ठेवता हा. त्यावेळेस त्याला वर साय खायची. तयार म्हणजे झालेली असते. आता थंडीचा दिवस आहे ना हा. दूध गरम असतं दूध गरम असतं, मग ते ऑटोमॅटिक त्याच्यामधलं काय होतं चिलिंग होतं त्याचं ऑटोमॅटिक चिलिंग होते आणि Chilling होऊन fat automatic बाजूला होतं. ऑटोमॅटिक फॅट जनरेट होते. आताच सांगितलं जास्त जास्त फरक आहे. जास्त बदल. बर बर म्हणजे साय वाढली हा. फॅट वाढलं म्हणजे फॅट साय वाढली वाढला म्हणजे ना साय वाढली. फॅट म्हणजे कसं राहतं ते बघा 3% फॅट म्हणजे काय की 1 लिटर दुधामध्ये 3% फॅट म्हणलं किती फॅट झालं ते 3 ग्रॅम फॅट आहे त्याच्यामध्ये. 30 ml ना 30 ml. हा 1000 ml मध्ये 30 ml ml फॅट फॅट. बरोबर आहे 100 मध्ये ते 4% केलं मी झालं तर 40 ml झालं हो. बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे तुमचं दुधामध्ये फॅट वाढलं तर त्याच्यामध्ये घट्टपणा वाढतो कारण त्याच्यामध्ये SNF पण वाढतो. आता मला सांगा तुमचं आता व्यवसायाच्या दृष्टीने हे झालं घरी खायला बरं वाटलं वगैरे असेल खिशाला कसं वाटलं ते सांगा. खिशाला चांगले आहे. हा चांगला फरक पडला ना. आम्ही सगळं म्हणजे तसं बसून कॅल्क्युलेशन केलं मिनरल मिक्सचरच्याच भावामध्ये जवळजवळ पडतंय आपल्याला. काय बात करता असं हो. म्हटलं तरी चालेल. कसं काय सांगा बरं आम्हाला समजा हिशोब करून. कसं आहे आता मिनरल मिक्सचर घेतलं तर ते पण 6,500-7 हजारापर्यंत मिनरल मिक्सचर जातं महिन्याला? आणि महिन्याला तुम्हाला समजा बर तर एवढ्या गाई तर साधारण 7-8 हजाराचं मिनरल मिक्सचर ते तर 100-150 रुपये किलो मिळतं ना मिळणार मिक्सचर. आता ते आपण कोणत्या कंपनीचं घेऊ स्टँडर्ड घेतलं महागच बसतं का. मागच बसतं ते पण. अच्छा म्हणजे जे रिझल्ट देतं खरं खरं ते महाग बसतं महागच म्हणजे बसतं जनरली ते लोक जे चालतात 100 रुपये किलोचं नाही ते नाही. ते नाही वापरत तुम्ही. ते लोकल कंपनीचं वगैरे असतं. ज्यांचं नाव झालेलं आहे अशा कंपन्या आहे ना हा त्याचं कॉस्टली कॉस्टली असतं. आणि ज्या नवीन आलेले आहे ते 100 रुपयात देतात. अच्छा म्हणजे ज्यांचं नाव आहे ब्रँड आहे त्या कंपन्यांचं महागच बसतं हो मागच म्हणजे बसतं. त्यांचं मिल्कचं किंमत सारखीच वाढते. म्हणजे आम्ही आधी घेऊन ठेवली. एक बकेट घेतली होती दुसऱ्या मिनरल कंपनीची? मिक्सचरची. बर बर हा पण मग नंतर काका म्हणे आपण हेच ती किती start किलोची करू. कितीला बसली होती ती ती 40 साधारण. किलोची कॅन आहे. हा 40 लिटर कितीला 40 बस लिटरची लिक्विड मध्ये लिक्विड मध्ये लिक्विड मध्ये. नाही लिक्विड मध्ये स्वस्त राहतं हा 6,500 बसलं होतं ते. 40 म्हणजे पावडर पण होती त्याच्यामध्ये हा. पावडरची पण एक बकेट होती आणि लिक्विड पण होतं त्याच्यामध्ये. 25 किलोची पावडर कितीला बसायची ते दोन्ही मिळून दोन्ही मिळून 6,500 बर 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 मग त्याचं प्रमाण किती होतं. ते 100-100 ग्रॅम अच्छा बर ते चाललं का तुम्ही पण मग सुरुवातीला आठच फक्त दिवस चाललं. 8 त्याचा दिवस काय इफेक्ट चाललं. वाटला तुम्हाला त्याच्यात काही फरकच वाटला नाही ना आम्हाला म्हणजे काही जाणवलंच नाही. म्हणजे चांगलं वापरून सुद्धा फायदा नाही मिळाला. नाही फारसा फरक नव्हता म्हणजे normal फरक दिसला तुम्हाला? नॉर्मल फरक वाटला पण मग त्यानंतर असं आम्ही कॅल्क्युलेशन केलं की याच भावामध्ये जर मिल्क चार्जर मिळतंय तर मिल्क तुम्ही- चार्जर कन्सिस्टंट ठेवू. तुम्ही पूर्वी दूध व्यवसाय करत होते हो. त्यावेळेस पण त्यावेळेस तुम्ही- नव्हते. त्यावेळेस मिल्क चार्जर वापरत नव्हते नाही नव्हतं तेव्हा. नाही मिनरल मिक्सचर नाही मिळून आम्ही कधीच नाही वापरत. 16 वर्षापूर्वी करत. फार जुनी गोष्ट आहे जुनी गोष्ट आहे ती. मोरघास पण नव्हता. म्हणजे जुनी गोष्ट आहे जुनी तुमची. गोष्ट आहे ती. मग आताच्या काळामध्ये लोक मिनरल मिक्सचर वापरतात बरोबर आहे ना जनरली सगळ्या आता इथं पण बरेच शेतकरी आहे ना का हो वीर साहेब तुम्ही मिनरल मिक्सचर वापरत नव्हते का. वापरत होतो पण फॅट मध्ये आणि SNF मध्ये तुम्ही मला इमानदारीने सांगा समजा तुम्ही धाराशिवरून आले बरोबर आहे तुमच्या घरचा व्यवसाय आहे दूध व्यवसाय व्यवसाय नाही पण एक गाय आहे घरी. एक गाय घरी मग तुम्ही तिला मिनरल मिक्सचर वापरत होते का. अगोदर जे मिनरल मिक्सर ज्यावेळेस वापरलं होतं आपण त्यावेळेस गाईची फॅट लागत होती 2.8 2.9 आणि SNF होता 7.4 7.5 पर्यंत एक ॲव्हरेज 2-3 पॉईंट मागे पुढे जात होते आणि त्याचा रेट होता 28 ते 29 रुपये दुधाचा हां पडत होता ते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी शॉप चालू केलं त्यावेळेस एक सुरुवातीला 1 किलोचा पुडा घेऊन नेला मग 50-50 ग्रॅम दिलं त्यात पण वापरताना माझी चूक अशी झाली की पुड्यामध्ये आपलं माप येत नाही हा पुण्यात नाही माप येत नाही बादलीत येतो बादलीत माप येतं आणि दुसरं जे मला माप भेटलं होतं तर त्याच्यामध्ये काय होतं ह्याचं वेट कमी असल्यामुळं ते जास्त बसतं म्हणजे प्रमाण कमी झालं. तुमच्याकडनं हां ते पुण्यात का नाही येत कारण ते नाही, ते टोकदार असतं ना तुला फाटू शकतो फाटू त्यांनी. शकतो. म्हणून देत नाही पण हा मग ते तसं झाला विषय. मग मला एक पुढं वापरला रिझल्ट वाटला पण म्हणावं असं काय म्हणजे जाणवलं लक्षात नाही नाही लक्षात आलं नाही. परत मी काय केलं माधुरी मॅडमला बोललो होता मॅडम असा झाला विषय त्याने म्हणलं माप कुठलं वापरलं होतं मी म्हणलं बाहेरचं होतं मग ते म्हणलं एकदा बकेट घेऊन जावा आहे शॉप म्हणलं घेऊन जावा आणि काय करा म्हणलं एकदा इलेक्ट्रॉनिक काठ्यावर चेक करा. का किती ग्रॅम देतोय हां मग मी ते बकेट घरी नेले इलेक्ट्रॉनिक काटा घरी छोटा होता त्याच्यावरती चेक केलं हा. ॲक्युरेट मी अगोदर MT चेक केलं ते भरलं 10 मिली 10 ग्रॅममध्ये भरलं ते सरासरी टोटल रिकामं बर आणि ते तुम्हाला मग जे बोललो मी सप्पट केलं क्लिअर बर
तर ते भरलं 60, म्हणजे ॲक्युरेट त्याचं जे नेट वेट आलं तर ते 50 ग्रॅम आलं होतं. बरोबर हा. मग ते कंटिन्युअस मी 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी चालू केलं. त्याच्यानंतर फॅट झाली जवळपास सुरुवातीला 8 दिवसानंतर फरक पडला 3.7 3.8 बर. म्हणजे 0.0708चं प्रमाण वाढली 10 दिवसामध्ये पहिल्या. आणि SNF झाला 8.5 पर्यंत गेला SNF. बरोबर. ते 8-9 पॉईंटमध्ये वाढला. आणि तेच ज्यावेळेस माझी बकेट ती संपली म्हणजे महिना क्लिअर झाला त्यावेळेस झाले 4.3 4.5 म्हणजे फॅट 1.5 पॉईंटनं वाढली काय बात करता. फॅट. रिझल्ट स्वतः मी म्हणजे प्रॅक्टिकली दूध मी घालतो होतो म्हणजे आणि पण आहे. रेट कितीवर गेला. रेट होता 28-29 रुपये, त्याचा रेट पडला 36-37 रुपये आज. 7-8 रुपये 8 रुपये वाढले डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्ही दूध घातलंय म्हणल्यावर. किती दूध होतं. दूध 16-17 लिटर जाते घरी, म्हणजे घरी 2 लिटर ठेवून. 16 लिटर दूध म्हणजे 18 लिटरचे 2 किती रुपये वाढले एका लिटर मागे. 8 रुपये 8 रुपये तर सहज वाढतात आपले. हा. ॲक्युरेट. 18 किती झाले हो? 144 रुपये नुसते आणि- फॅटने वाढले. ॲक्युरेट ज्या दिवशी मी कॅल्क्युलेशन सगळं केलं म्हणजे टोटल येणार आपलं जे महिन्याचं बजेट आहे हा. आणि ते केलं तर मिल्क चार्जरचा जे विषय खर्च आहे आपला हा. ते वरले जे पैसे आपले वाढलेत तेवढ्या पण जात नाहीत, त्यातले पैसे शिल्लक राहतात. त्यातले पैसे शिल्लक राहतात म्हणजे प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन केल्यानंतर. वरून गाईचं आरोग्य बेस्ट. आणि आरोग्य म्हणजे असं होतं की त्या गाईमध्ये काय झालं तिचं भाकड का राहिला 2-3 महिने म्हणजे फेल गेली ते. मग ती गाभण आहे नाही म्हणजे शेवटच्या जे 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये सांभाळायला पाहिजे किंवा सुग्रास मनाची खुराक द्यायला पाहिजे. मिल्क चार्जर काय नव्हतंच ते न दिल्यामुळं ऑलरेडी गाय वेली की पूर्ण वीक झाली गाय. बर. डॉक्टरला 2 ते 3 वेळेस मी स्वतः फोन करून बोलून घेतलं होतं. इंजेक्शन दिले, सलाईन लावले होते. गाय रिकवर झाली नाही काहीच. बर. मग त्याच्यानंतर मिल्क चार्जर कंटिन्युअस यूज केलं. आज गाय जर बघायला गेलं तर त्या अशी जशी चमक आज दिसते ह्या गायीवरची हा हा. त्या रेंजची गाय आहे आत्ता जस्ट. दुसरं काहीच वापरलेलं नाही त्याला, फक्त मिल्क. त्यापूर्वी एकदम अडकुळी झाली. पूर्ण विक झाली ते. वेल्यानंतर डॉक्टर म्हणला ते हे रोग आलाय ती रोग आलाय. 2-2 लाईन चढवलं, परत इंजेक्शन पण दिले. त्याचे नाव काय मला म्हणजे एवढं माहीत नाही ते, पण ते म्हणाल ते केलं सगळा विषय. ज्या अर्थी तुमची गाय हडकुळी होते त्या अर्थी तिच्या अंगातली काय उतरली. चरबी. ज्या अर्थी ती वजन कमी होतं त्या अर्थी तिच्या हाडं काय झाली. ठिसूळ झाली. म्हणजे शेतकरी काय म्हणता का बा मिनरल मिक्सचरने आम्ही स्वस्तामध्ये दूध व्यवसाय चालू आहे आमचा, बरोबर आहे की नाही. परंतु दूध वाढीची पावडर वापरता तुम्ही, केमिकलचे काय जे काय करता, बरोबर आहे ना. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये गाईचं जसं वीत पुढे पुढे जातं तसं तिचं वजन काय होत जातं. कमी. मला सांग, गाईने दूध दिल्यावर तिचं वजन कमी होतंय म्हणजे ते चाऱ्याचं दूध होतं का चरबीचं दूध होतं. सर्बीचं. कॉमन सेन्स आहे ना. तुमची जर 300 किलोची गाय जर 250 किलोची होत असेल म्हणजे 50 लिटर चरबी काय झाली. कमी झाली. का हो? कमी झाली. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जनावराचा जीव घेतोय थोडा थोडा करून रोज. रक्त पितोय तिचं, एकदम बरोबर बोलले तुम्ही. रक्त पितोय तिचं, चरबी पितोय, तिच्या हाडं ढिसूळ करतोय म्हणजे थोडा तिचा जीवच घेतोय ना. हो. म्हणजे जनावराचा जीव घेऊन आपण जर श्रीमंत होणार असेल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तुमच्या घरी दरिद्रीच येणार, रोग येणार, आजार येणार आणि ते तळतळाट लागणार ना जनावराचा, मुख्य जनावराचा. आणि म्हणून ते पापपुण्याच्या गोष्टी जाऊ द्या बाजूला, परंतु व्यवहारामध्ये पण तुमची घाटा आहे ना. हो. जी गाय तुमची 75,000ची गाय होती, लाखाची गाय होती, ती 12,000ची आणि 20,000ची झाली ना. इकडे बी घाटाचे ना. मग तुम्ही तिकडे दूध विकून काय केलं. आजा मेला नातू झाला ना, खुर्च्या खुट उभा केला. का हो साहेब, कळतं की तुम्हाला सगळ्यांना. हो. मी लक्षात आलं तुमच्या का जर तुमच्या गायीचं वेत पूर्ण होता होता ती गाय होती लाखाची, ती जर 20,000 झाली आणि ती भाकड झाली आणि ती जर परत माझावच येत नाही तर ती 12,000ला कोणी घेत नाही. म्हणजे लाखाचे काय झाले. मग तुम्ही 88,000चं दूध काढलं का एवढ्या म्हणून सांगता लोकांना. तुम्ही 88,000चं दूध काढलं तेवढी ती गायीची किंमत कमी झाली. मग मिल्क चार्जरनी तुम्ही जरी ते 20,000चं घातलंय बी, गाय तुमची लाखाची आणखीन 1.25 लाखाची होईल. खरे खोटे. मग आपण काय म्हणतोय, मिल्क चार्जर म्हणजे 12,000चे लाख रुपये करणे आणि मिनरल मिक्सचर म्हणजे लाखाचे 12,000 करणे. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे मग तुम्ही तुमचं गणित सांगा आम्हाला, ते ऐकायचंय. तुम्ही काय गणित केलं होतं. मिनरल मिक्सरची किंमत काढली बरोबर. आणि मिल्क चार्जरची किंमत काढली. बरोबर. फारशी काही तफावत नाही वाटली. बर. म्हटलं आता आपण कन्सिस्टंटली एकच काहीतरी चालू ठेवू. जे आणलंय ते तसंच अजून पण पडलेलं आहे. मिनरल मिक्सचर वापरलेलं पण नाही, वापरलं नाही ती कॅन्थसिस ते बाहेरचं जे आणलेलं आहे केमिकलचं ते ते अर्ध पडलंय, ते अर्ध नाही पूर्णच पडलंय. थोडंच वापरलं. थोडंच वापरलं 8च दिवस फक्त. आणि बापरे. त्यानंतर मग मिल्क चार्जर चालू केलं कन्सिस्टंटली. आता तेच चालू ठेवायचंय म्हटलं. मध्यंतरी एक कारवडीला म्हणजे तिने थोडं पीठ खाऊन घेतलं होतं. एक दिवशी पीठ खाऊन घेतलं बर बर चांगलं आदुली 300च्या खाला बर.
2 दिवस फुगून आम्हाला गेली काय ती वाटलं पूर्ण. नाही, म्हणलं होईल क्लिअर. बर तेव्हा आम्ही काही केलं नाही, दवाखाना. मग नंतर डॉक्टरला बोलवलं. बर ते डॉक्टरना ते 5-6 हजाराचा तिला खर्च केला, बर पण तिला काही तो रिझल्ट भेटलाच नाही. डॉक्टरचा नाही. बर मग ते लक्षात आलं, मग गणेशला फोन केला. अरे म्हणलं तू इकडे म्हणजे काय होत होती तिला नेमकी फुगली पोटामध्येच इंडायजेशन टाईप झालं म्हणजे तिचं हे शेणच बंद झालं गुबारा धरला. बर रवंथ वगैरे करत नव्हती, वागुळ करत नव्हती. सगळं बंद इनकमिंग सगळे बंद झाले आउट गोईंग बंद त्याच्यामुळे एनर्जी डाऊन झाली ती. बर मग ॲनिमल हेल्थ चार्जर तुम्हाला काय माहिती अॅनिमलच्या व्हिडिओ ग्रुपवर पाहत सगळं. बर बर मग तो हेल्थ म्हणे हाय. हा बर मग म्हणलं गाईला असं झालंय, काय करावं देवा, काय म्हणले लगेच घेऊन जा लगेच. मग तिला संध्याकाळी एक 85 ग्रॅमचं ते माप आहे ना आपलं, हा हा ते दिलं. अॅनिमल चार्जचं हा. बर म्हणजे 1 तास पाण्यामध्ये घातलं, भिजून बर ते पाजलं. हा आणि दुसऱ्या सकाळी परत तेवढंच पाजलं. हा ती त्या टायमाला नंतर तिला खायला टाकलं ना, हा की लगेच चारायला गेली 6,000 रुपये आणि 400 रुपये पाण्यात. नाही इकडं 6,000 रुपये आणि इकडं 400 रुपयातलं किती चारलं तुम्ही एक 2 चमचे 800 ग्रॅम पाजलं. 800 ग्रॅम चारलं 800 ग्रॅम नसून गेलं ना नाही, तुरा नाही गेलं ते. 800 ग्रॅम कुठे गेलं ते 200 ग्रॅम पण नाही गेला 160 ग्रॅम म्हणजे 800 ग्रॅमची ती. बरोबर आहे ना म्हणजे साधारणतः 100 रुपयाचं गेलं रुपयाचं गेलं. म्हणजे 100 रुपयात तुमची कालवड रिपेअर झाली जी 5,000 रुपये 6,000 रुपये खर्च करूनही नाही नाही झाली. 15 दिवस एवढा आणि result- 15 दिवस- एका रात्रीत तेवढा रिझल्ट भेटला. ते बी एका रात्रीत एका रात्रीत. आणि पहिले 15 दिवस आदबले चारच नव्हती अजिबात. सांगा बरं आता आणि गावानी शेवटी तिला मग- आणि वरून गाभण होती हा. आणि समजा प्रॉब्लेम झाला असता तर मध्ये किती नुकसान झालं असतं काय गेली? किती महिन्याची आहे 5 महिने गाव. बापरे 15 दिवसानंतर तर आम्ही म्हणजे काका तर असं म्हणायला लागले होते, आता काय होईल देव भरोसे म्हणे. म्हणजे लाख रुपयाला झटका बसला असता देवा भरोसे म्हणे, आता वाचली तर आपली, गेली तर देवाची. पण म्हटलं असं नका, आशा नका सोडू, आपण हेल्थ चार्जर आणू, हेल्थ चार्जर चालू. आधी काकानं म्हटलं आपण मिल्क चार्जर चालू. चालूच होतं थोडं हा थोडं. मिल्क चार्जर चालू होतं परंतु मग अॅनिमल हेल्थ चार्जरनी लगेच result मिळाला. कव्हर झाली. रात्रीतून रात्रीतून म्हणजे अॅनिमल हेल्थ चार्जरचे 2-3 पाकिट आणूनच नाही, हाय. आहेच आता हेल्थ चार्जर बाकीच्या गायांना पण चालू करून दिलेले. म्हणजे केमिकलची कुठलेच औषध आणायची गरज नाही जर तुमच्याकडे अॅनिमल हेल्थ चार्जर असेल तर. कळलं का आता अॅनिमल हेल्थ चार्जरची का बरं गरज आहे आमचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आमची ती बोला. 2 गाय आहे ना, हा 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 ते गायचं आहे ना, तिला मस्टडी होऊन जायला बरोबर बरोबर तो काय रिपेअर होईल तिचा. सांगतो तुम्हाला मी. आपण ज्यावेळेस मूर घास बनवतो तो जो आपण जी मका वापरतो त्या मकाला जर त्यांनी जर किडीसाठी केमिकल फवारलेलं असेल हा, कीटकनाशक आपण मारतो मारतो. औषध. बरोबर आहे मारतो. तर ते रासायनिक कीटकनाशक राहतं ते गाभ्यात जातं त्या झाडामध्ये मुरतं त्याच्यानंतर रासायनिक खतं वापरतात युरिया DAP वगैरे वाढ होण्यासाठी हा, वापरतो. त्या सगळा सारांश त्याच्यामध्ये पूर्वी काय होतं जमिनीमध्ये कस होता हम्म. जमिनीमध्ये कस असल्यामुळे माती काय करायची ते सगळं शुद्ध करून टाकायची पण आता जमिनीतला कस कमी झाल्यामुळं ते विषारी रसायनं तसेच कशा उतरतात चाऱ्यामध्ये आणि ते मुरघासामध्ये येतात मुरघासामध्ये गेल्यावर एक प्रकारची एक बुरशी तयार हा, होती बुरशी. विषारी हम्म. ती जी बुरशी आहे ती काय करते शरीरामध्ये बिघाड तयार करते हा. गाईच्या शरीरामध्ये हम्म. मग आता याच्यामध्ये तुम्ही मला मग तिथे मिल्क चार्जर बी खाते आणि मग तिला किंवा अॅनिमल हेल्थ चार्जर दिलं का तिला हो. हा ते बी आम्ही देतोय तर मग का हा चालूच आहे. हा सगळ्या तर गायला सांगतो आहे. तुम्हाला मी मग का रिझल्ट भेटत नाही तर त्याचा मी प्रश्न असा राहतो एक लक्षात घ्या कुठलाही अग्नी पाणीच विजवते हा. अग्नी विजवायचं काम कोण करतं पाणी पण समजा जर एवढीच ठिणगी असेल तर एका थेंबाने विजल हा. बरं की नाही आणि थोडा टेंबा असेल तर तांबेभर लागेल आणि जर मोठा जर शेकूट लागली असेल तर 2 हांडी लागतील हा. म्हणजे जाळ जेवढा मोठा तेवढं पाणी बी जास्त पाणी. आणि तुम्ही जर मोठा जाळ आहे आणि त्याच्या मी चमच्याभर पाणी ओतलं तर त्याची पाण्याची वाफ होईल बरोबर. कळलं का तुम्हाला ते पाणी त्या जाळाला नाही विझवणार तो जाळ त्या पाण्याला विझवेल हा, वाफ तयार होईल. बरोबर आहे की नाही म्हणजे आता तसं ॲनिमल हेल्थ चार्जर असो किंवा मिल्क चार्जर असो जेव्हा तुम्ही हे वापरणार आहे त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जनावराच्या शरीरामध्ये असलेले जे काही मित्रजीव आहे त्या जीवांची ताकद आणि संख्या त्या रोग जंतूंपेक्षा काय पाहिजे जास्त पाहिजे तेव्हा ती त्या रोगाला काय करणार हरवणार आलं लक्षामध्ये. आता मस्टायटिस म्हणजे काय राहतं की तिच्या कासेमध्ये इन्फेक्शन होतं बॅक्टेरियांचं बरोबर आहे. आता मग महत्वाचा मुद्दा काय होतो तुम्ही आता ॲनिमल हेल्थ चार्जर किती चारता तिला 80 ग्रॅम पास्ता. बरोबर आहे ना तिला काय करा 100 ग्रॅम चारा वाढवा
150 ग्रॅम चारा. चालू. कुठल्याही आजाराचे 3 स्टेज असतात. एक काय असतो, प्रायमरी, प्रायमरी लेवलला असतो, सेकंडरी, एक मेडिकेअर असतो म्हणजे, आणि एक सिव्हिअर असतो. असतो. तर तुम्ही तो सिव्हिअर झाला ना, मग तो कंट्रोलच्या बाहेर जातो. तो आजार जर फर्स्ट स्टेजला असेल तो कव्हरिंगच्या स्टेजला असतो, सेकंड स्टेजला तो खर्चिक बनतो, आणि थर्ड स्टेजला तो कंट्रोलच्या बाहेर जातो. आणि म्हणून तो थर्ड स्टेजला जीव घेणं असतो. मग मस्टायटिसमध्ये सुद्धा आहे ना, तिचं 30 थर्ड स्टेजला गेल्यावर सरच मुका होतो, आलं लक्षामध्ये. आणि मग मिडल स्टेजला तुमचं दूध बंधून जातं. मस्टायटिससाठी तुम्हाला पर्याय काय आहे की तुम्ही तिला चारा चेंज करा. हा चारा देऊ नका मुरगास, चारा चेंज करा आणि ॲनिमल हेल्थ चार्ज थोडंसं वाढवा, बस एवढंच. काय होतं, बऱ्याच असं होतं शेतकरी, बरं का सर, काही शेतकऱ्यांची समस्या अशी होते का मी तर तुमचं तंत्रज्ञान वापरतोय, मग मला रिझल्ट काय मिळत नाही. मग ती शेतीत असो नाही तर जनावरांना असो. त्याच्यामध्ये प्रश्न काय राहतो, डोस, द क्वांटिटी ऑफ डोस किती आहे. तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचं आहे का, SCT वैदिकमध्ये तुम्हाला फक्त ज्यावेळेस तुमचे जे खाद्य आहे किंवा चारा आहे किंवा पाणी आहे, याच्यामध्ये ज्यावेळेस काही इन्फेक्शन येतं किंवा काही चुकीचे पदार्थ जातात, तेव्हा आपली मिल्क चार्जरची किंवा ॲनिमल हेल्थ चार्जरची क्वांटिटी काय करायची, वाढवायची तेवढ्या वेळासाठी. पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का पुन्हा रेग्युलर स्टेजला यायचं. मग गायांचं जे प्रमाण ठरलेलं आहे, समजा आपण 10 लिटरला काय सांगतो, 10 लिटरला तुम्ही किती ml ग्रॅम वापरलं पाहिजे, मिनिमम 75 ग्रॅम. 10 लिटरला 75 ग्रॅम, बरोबर आहे. एका म्हणजे चमचा आपण फुल म्हणतो, म्हणजे एका वेळेस 2 वेळेस 150 ग्रॅम. तर तुमचं जर 15 लिटर असेल तर 15च्या पुढं 100 ग्रॅम, बरोबर आहे. जर ते 20 लिटरच्या पुढं असेल तर 125 ग्रॅम एका टायमाला, 2 टायमाला 250, आणि ते 25 लिटरच्या पुढे असेल तर 150 ग्रॅम, मग 30 लिटरच्या पुढे असेल तर 200 ग्रॅम एका टायमाला. तुम्ही हे प्रमाण, हे मिनिमम प्रमाण आहे. तुम्ही याचं जर खाली वापरलं तर गाय तुमची वीक होणार. आता लोक काय करतात, ती बचत करायचा प्रयत्न करतात. बरं किती बचत होणार आहे, समजा बचत नाही होत. 30-40 रुपयाची बचत होणार आहे, पण नुकसान तुमचं हजारांमध्ये होणार आहे. मग शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे दूध व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे माहिती का सर, सगळ्यांचं लक्ष खर्चावर आहे, हो, मिळणाऱ्या उत्पन्नावर नाहीये. खर्च लय होतो बा, जाऊ द्या मग पाहू नंतर असं. म्हणजे खर्च होतो 12,000 आणि बुडा तर तुमचे ₹1,00,000. मग तेव्हा तुमचे डोळे उघडता. म्हणजे जोपर्यंत आपलं नुकसान होत नाही तोपर्यंत दूध व्यावसायिक डोळे उघडत नाही. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. पहिलं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण त्यांना माहितीच नाही. हॅलो, आपल्या जुन्या काळामध्ये ताई एक म्हण होती, वेळेवर जर एक टाका घातला तर 99 टाक्यांचा खर्च वाचतो. हा की फाडून देतो, पार फाटस्तोवर वाटच पाहतो, बरोबर की नाही. बरोबर आहे. आपण काय म्हणतो, अरे गाडीचं इंजिन वेळेवर सर्व्हिसिंग करावा, तो इंजिन डाऊन करायची वेळ पण तो खुलीतच नाही, घरच्या घरीच ऑइल होती. तू खरं का नाही, आपल्याकडच्या कहाणी आहे लोकांच्या. म्हणजे माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही त्या जनावराची जी काळजी घेणं गरजेचं आहे आधी ती घेतलीच पाहिजे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, या जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही, किंमत मोजावी लागतेच. मग ती आज मोजायची की उद्या मोजायची हे तुमच्या हातात आहे. आज मोजली तर थोडक्यात भागणार आहे, आणि तुम्ही जर उद्या मोजायला गेले तर व्याजासहित वसूल होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. हां, म्हणून आपण लक्षात ठेवायचंय, बचत करून कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, इन्व्हेस्ट करून माणसं श्रीमंत होतात. शेतकऱ्यांनी जर दूध व्यवसायामध्ये श्रीमंत व्हायचं असेल त्यांनी पहिले काय बदलली पाहिजे? मानसिकता बदलली पाहिजे. शेतकऱ्यांनी तुम्हाला मिनरल मिक्सचर असेल किंवा मार्केटमधलं काय पावडर असेल त्या चारून तुम्हाला स्वस्तात रिझल्ट मिळत असेल. काही लोक बार्ली चारतात, पण बार्लीने काय भयानक परिणाम होता हे तुम्ही इंटरनेटवर जा ना. आता मला एक सांगा, तुम्ही आता 2.5 महिने झाले, तुमच्याकडे फार मोठा अनुभव नाही, पण दुधाच्या बाबतीमध्ये स्टॅबिलिटीचा किती अनुभव आहे तुम्हाला? स्टॅबिलिटी म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये तर म्हणजे मेडिकलचा खर्च जवळजवळ नाहीच झाला. म्हणजे 1,000-1,500 जो वरचा झाला असेल, औषधाचा खर्चावर तुम्ही संपले विषय. जो वेल्यानंतर जो डॉक्टरचा खर्च झाला ना, तेवढाच खर्च, तेवढाच झाला किरकोळ. हा, त्याच्यानंतर अजून दवाखाना नाही. तुम्हाला अजून आयडिया सांगतो, गाय जर वेळेला जर आली, जनायला आली, त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात आलं गाय आता जनायला आहे, तिला ॲनिमल हेल्थ चार्जर 100 ग्रॅम चालू करून द्यायचं. आणि आता जे आणलं ना आम्ही या दोन चालूच आहे. हा, कारण ते आता नाही ज्या वेळेला आले ना आता 8 दिवसांनी 4 दिवसांनी येणार आहे, 8 दिवस अगोदरच ॲनिमल हेल्थ चार्जर चालू करून द्यायचं. मिल्क चार्जर नाही द्यायचं, फक्त ॲनिमल हेल्थ चार्जर द्यायचं दोन्ही वेळ. म्हणजे डॉक्टरचा खर्च काय झाला तुमचा? डॉक्टरच्या खर्चा एवढा जरी आपण ॲनिमल हेल्थ चार्जर चाललं तर फायदा काय माहिती तुम्हाला? फायदा जास्त आहे. तुमच्या गायाची तब्येत वाढणार, दूध चांगलं निघणार,
तिला दूध फास्ट पीकवर पोहोचणार. म्हणजे जी तुमची गाय 20-25 दिवस घेणार आहे ती 17 दिवसामध्ये पीकवर येईल. 10 दिवस दूध वाढलं ना, 10 दिवसात दूध वाढलं 10 लिटर तरी किती चालते, 100 लिटर झालं ना. आजच्या बाजारामध्ये केवढं झालं ते 3,000 रुपयाचं, 4,000 रुपये, बरोबर आहे की नाही. मग एवढा मोठा फरक आहे. म्हणजे पैसे खर्चही वाचतो आणि दूधही चांगलं येतं. तो एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, नवीन गायला चालू करताना पहिल्यांदा ॲनिमल हेल्थ चार्जर चालायचं एक पुडा आणि मग मिल्क चार्जर सुरू करायचं. का बरं? कारण तिची झीज काय होती, भरून निघती. तिच्या शरीरामध्ये ते मिल्क चार्जर पचवायला सुद्धा काय लागती, ताकद लागते. जसं ॲनिमल हेल्थ चार्जर पचवायला ताकद लागत नाही. ॲनिमल हेल्थ चार्जर हे डायरेक्ट पचतं, म्हणजे गेला का लगेच ते काम सुरू करतं. ते पचलेलंच आहे. आता तुमचं एक आपण टप्प्याटप्प्याने घेऊ. तुमचा औषधाचा खर्च वाचला, दवाखान्याचा. दुसरं, चाऱ्याचा काय परिणाम दिसला भाऊ तुला? चारा टाकता तुम्ही त्यावेळेस, तुम्ही चाऱ्याचं ऑब्झर्वेशन केलं का? खाण्यामध्ये खाण्यामध्ये खाते शिल्लक राहत नाही. थोडंफार राहतो, थोडा बोलले जाड असलं तर. हा, म्हणजे किती टक्के तुमचा फरक पडला त्याच्यामध्ये? भरपूर, म्हणजे जवळ 70-80% पर्यंत गेला. 80% फरक पडला. म्हणजे तुमचा तो समजा 100 रुपयाचा चारा ते आपण टाकत होतो, तो जवळजवळ तो 40 रुपयाचा 50 रुपयाचा शिल्लकच राहत होता. वेस्टेज चारा जात नाही. म्हणजे गोठ्यात पण नाही आणि खाली शेणात पण नाही. फेकूनच द्यावं लागेल. किती? 4 टप बा, ऐकलं ना, फेकूनच द्यावं लागेल. ते वाचलं सगळं. त्याच्यानंतर 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, दूध टिकून राहतं. हा, कन्सिस्टन्सी आहे. जरी जास्त महिने झाली गाय तरी पण दूध उतरत नाही. समजा थंडी पडली खूप तर काही गायांचं दूध लगेच काय होतं, कमी होतं. टेम्परेचर वाढलं तरी गायांचं दूध काय होतं, कमी होतं. मग आपलं त्या बाबतीत असं काही होत नाही. ओके, टेम्परेचर रेजिस्टन्स येतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, शेणाची क्वालिटी कशी? शेण एकदम घट्ट आता आपण इथे फिरतोय, वाटतंय का गोठा आहे? नाही, नाही, अजिबात. वास सुद्धा येतो. वास नाही येते. वास सुद्धा येतो. हा, घट्ट आहे शेण. शेण घट्ट येतं, वास येत नाही. बरोबर आहे. आता इथे एवढं कालवलंय, किती वास यायला पाहिजे? लय वास येतो. असं एवढं जर कालवलं ना, हा, कसं बोलले तुम्ही, तो एक मोठा काय झाला, फरक झाला, माशा शेणात बदल झाला. आणि हे शेण तुमचं 5 रुपये किलो जाणार. किती? मिनिमम 5 रुपये किलो. जेव्हा लोकांना याची जादू कळाल ना, तुम्ही असं बाहेर ठेवा, त्याची मी सगळी गांडूळ तयार होतील. ताजं जर ठेवलं तर ताजं, असं ठेवल्यावर नाही होणार. आता हे डायरेक्ट खत झालायचं, त्याच्यामुळे डायरेक्ट बॅक्टेरिया तयार होतात. तुम्ही जर पायाखाली तुलवलं ना, डायरेक्ट बॅक्टेरिया तयार होतात. आणि जर तुम्ही ताजं शेण जर उकड्यावर टाकलं तर त्याच्यामध्ये गांडूळ तयार होतात. आलं लक्षामध्ये? दुधाची क्वालिटी सुधारली. फॅट SNF मध्ये 8 रुपये दूध आम्हाला लिटर मागं वाढले. बरोबर आहे की? लिटर मागं 8 रुपये वाढले. किती मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर 4-5 फायदे झाले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जनावरांचं ब्रीड स्ट्रॉंग होणार. काय चमकायला चांगलं झालं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमची लाखाची गाय किंवा 50,000ची गाय तुमची 80,000 झाली, 80,000ची गाय लाखाची झाली, लाखाची गाय 1.25 लाखाची झाली. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत दूध व्यवसायाला तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. बरोबर आहे. समजा मिल्क चार्जर नसतं तुमचं, अजून मधून आजार चालूच राहिले असते कंटिन्यू. तुम्ही आजूबाजू लोकांची किस्से ऐकता ना सगळी. हा, तुम्हाला तुमचे मित्र म्हणले नाही का, म्हणे तू काय जॉब सोडून दूध धंद्यात आला. हा, म्हणजे लोक तिकडे देश धोडीला लागले. हे काय धंदे करायला ती? एक तर मेडिकल वालाच होता, आता नाव नाही घेत. बर, पण बर. मग तो म्हटला होता तू चांगलं कॅल्क्युलेशन कर, दुधात काहीच परवडत नाही. हा, मी त्याला म्हटलं 1 वर्षानंतर मीच तुला भेटल आणि सगळं एक्सेल वर कॅल्क्युलेशन दाखवल. तुम्ही ज्यावेळेस चारा कराल ना SSMचा, हा, तुम्ही अजून केला नाही ना, सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड एकदा टाका तुम्ही चाऱ्याला, ओके. आणि मग त्याचा चारा एकदा तुम्ही टाका. तुमचं आज आता जे गणित आहे ना आणखी सुधरल. आता आमचं पुढचं प्लॅनिंग आहे की हेच शेणखत गोळा करायचं हा, आणि हेच आपल्या शेतात टाकायचं. याला आहे ना सॉइल चार्जर स्प्रे करा. हा, काय करा? याला सॉइल चार्जर स्प्रे करा. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट करा, हे उचलताना RNPH आहे ना, RNPH एक पाकिट घेऊन यायचं आणि सगळ्या याच्यावर टाकून द्यायचं आणि सॉइल चार्जरची फवारणी करायची आणि मग कालवायचं. असं खत तयार होईल तुमचं. आता आम्ही घास करेल आणि घास केलेला आहे ना, आता मी सांगितलं आता घासाला तसं तेच करा आपण. टाकायचं. हा, त्याने तुम्ही ज्याला कशाला टाकाल ना, असं समजायचं का ते सोनंच उगणार, सोनं डायरेक्ट. ते चारा जनावराला टाकावं का आपण खावा ते कंस, असं वाटेल तुम्हाला. हो, एवढं सुंदर बनणार ते. मग त्याप्रमाणे करा. तुमच्या दूध व्यवसायाचा आणखीन फायदेशीरपणे तुम्हाला आणखीन नफा मिळेल. कमीत कमी माझ्या माहितीनुसार अजून 30 ते 40% फायदा वाढेल. किती? 30 ते 40%. म्हणजे जर तुमचा आता जर महिन्याला तुम्ही गणित काढला आता, तर तुमचा आत्ताचा खर्च, भांडवल बाजूला ठेवा तुम्ही, गुंतवणूक तुमची, आत्ताचा महिन्याचा खर्च आणि उत्पादन याच्यात काय गणित आहे तुमचं आता? आता साधारण महिन्याला माझं जात आहे 1.25 लाखापर्यंत टोटल सेल होतोय दुधाचा. हां, पर डे 120-125 दूध चालू आहे आता. आणि रेट काय मिळतोय? 37-38 पर्यंत मिळतोय. अच्छा, गाया किती आहे?
सात गाय सध्या आता सात आहे. दुभत्या 7 गायी आहे, हम्म. 2 गाभण आहे आता त्याला अच्छा 2-3. तुम्ही हे तुमचं दूध एक जे लोक दुधाचे पदार्थ बनवतात ना, प्रोसेसिंग करतात ना, हम्म. अशा तुमच्या पाहुण्या रावळ्यांशी जे त्याचं म्हणजे क्रीम बनवतात किंवा त्याच्यापासून बर्फी वगैरे स्वीट्स बनवतात, पेढे बनवतात, खवा बनवतात, हे जे आहे ना बनवणारे, हम्म. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जा कोणाच तरी आणि त्यांना सप्लाय चालू करा. किंवा अजून एक पर्याय आहे तुम्हाला जवळ कुठे शहर असेल तिथे तुम्ही रतीब चालू करा. हम्म. त्यांनी तुमचं इथं बिझनेस जवळ आम्हाला काहीच नाही. नाही आहे ना, सिन्नर आहे ना, सिन्नर आहे पण 40-45 सिन्नर आहे 40-45 इकडे. नाही पडतं. तुम्हाला फायदा काय होईल माहिती का, हे दूध रतीबाला फाल चालेल हम्म. कारण क्वालिटी आहे ना, क्वालिटी. ते तुम्हाला डायरेक्ट 50 रुपयाच्या पुढे रेट मिळेल, डायरेक्ट 50 रुपये. यांनी तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या दुधाने सांध्याचे आजार बरे होता, ह्या दुधाने स्किनचे आजार बरे होतात, ह्या दुधाने डायजेशन सुधारतं, हम्म. ह्या दुधाने माणसाचे गणगण डोक्याची कमी होते, हम्म. संध्याकाळी चांगली झोप लागते. हम्म. मग हे असे कितीतरी फायदे आहे. याच्यापासून जे तूप निघतं त्याचे तर काही फायदे आहेत. म्हणून तुम्ही जर ह्याप्रमाणे जर त्याची जर तिने मार्केटिंग केलं, त्यांना लगेच सांगितलं समजून, तर तुम्हाला याचे रेट पण मिळतील आणि एक नवीन तुमचे उभारी भेटेल. हा. लोकांक ही क्वालिटी नाही आहे म्हणून ते डेअरिंग करत नाही. बरोबर. तुमच्याकडे ही क्वालिटी आहे, तुम्ही करा डेअरिंग. आलं लक्षामध्ये? हम्म. असं करा. आणि तुम्ही असं जर केलं तर एक सोसायटी करत मध्ये आपोआप प्रचार होतो. ओके, काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? मिल्क चार्जरचा उपयोग खरोखर सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, दूध उत्पादकांनी करायला पाहिजे. 100% लाभदायक आहे. दुधाची गुणवत्ता सुधारते, गायांचं शेण सगळ्याच बाबतीमध्ये फायदेशीर आहे. मी एकच कॅल्क्युलेशन केलं, हा. SCT मध्ये पैसे गेले तरी चालतील, हा. ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे, ती कधी भरून निघेल. हां, पण Medical मध्ये नाही लावले. दवाखान्यामध्ये परवडत नाही. क्या बात. दवाखान्याचा खर्च झाला तर तो पूर्ण तुमचं एक मस्टर्ड खाऊन घेतं पूर्ण, खरंय. असं समजलं तरी खरंय, चालेल. खरंय. मग शिल्लक काहीच राहत नाही, कळलं ना? असं होतं. आणि वरून जनावर खराब होतं, हा. असं आहे ना? बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल मला मालक? आमची हीच इच्छा आहे का पूर्ण जे शेतकरी ज्यांचे गायांचे गोठे आहे, त्यांनी पूर्ण मिल्क चार्जर वापरावं. प्रत्येक गोष्टीचा त्याचा फायदा आहे आपल्याला, आजार येत नाही काही, सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव आला इथे? हो. आम्हाला पूर्ण अनुभव आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की सामान्य शेतकरी दूध व्यवसायामध्ये का बरं घाट्यामध्ये? कारण त्यांच्या चालणीमधून आहे ना, त्यांच्या आजारपणातून पैसे जातात, त्यांच्या चाऱ्यामधून पैसे वाया जातात, त्यांचा खुराक पचत नाही, त्यांची गाय वेळेवर माझावर येत नाही, 10-5 गाया सांभाळल्या काही एक गाय काय मग अंगावर पडती, आहे का नाही? अशा या सगळ्या गोष्टी, आजारपणा या गोष्टींमध्ये त्याचं सगळं कमाई जेवढी येते तेवढी सगळी खर्चामध्ये निघून जाते, काही शिल्लक राहत नाही मागं. जो व्यक्ती मला बोलला होता तो मेडिकल वालाच आहे. त्याने मला त्याचं म्हणजे जे त्याची अनुभव. खतावणी होती ती हा. दाखवली. जेवढी दूध माझ्याकडे व्यवसायावर. एवढे शेतकरी येतात दररोज, एवढं मेडिकल घेऊन जातात. मग बरोबर मी आहे ना. काकांना बोललो, म्हटलं आहे ही सत्य मग परिस्थिती आहे. ते गाया तुझ्या मेडिकलसाठीच सांभाळते ना. हा, सत्य परिस्थिती आहे हो की सर. दवाखान्यामध्ये परदेशी जाते. कंपन्या आपल्या माणसांना, तुम्हाला काय वाटतं शेतकरी स्वतंत्र आहे? मी हे स्टेटमेंट कधीपासून करतोय? 10 वर्षापासून. आपला देश स्वतंत्र आहे, शेतकरी स्वतंत्र नाही आहे. शेतकऱ्याला पारतंत्र्यामध्ये अजूनही इंग्रजांनी ठेवलेलं आहे. जेवढ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे त्या सगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट शेतकरी आज जबरदस्ती घेतोच आहे आणि त्याच्यावरच आज शेतकरी आहे. त्याला असं वाटतं याशिवाय मी जगू शकत नाही, हे मेडिकल नाही आणलं तर माझी गाया जगती नाही, आणि हे केमिकलचे दवाखाने नाही आणले तर माझी शेतीही जगत नाही. या माइंडसेटमध्ये तो आज आहे. हॅलो, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग त्याला हे माहितीच नाही आहे. त्याला आपल्या संस्कृतीवर, आपल्या वेदावर, आपल्या परंपरेवर विश्वास नाही. तो म्हणतोय काय जडीबुटी घेऊन बसला, काय राहतं त्याचं, काय खरं राहतं का? मग विषयाचं खरं राहतं, मला माहिती नाही का? त्याने मरत माणूस, असं येते. बरोबर आहे की नाही? यांनी जगलं. मला मग बरेच जण म्हणले ना, काय म्हणे तुम्ही एवढं मला मागच वापरू द्या म्हणे, त्याच्यातून फायदा काय? तुम्हाला गळ्यामध्ये तुझ्या बायकोला लोखंडाचं मंगळसूत्र घाल ना, मला मागाचं सोनं काल घालतो. त्यांना म्हणलं तुम्ही बघायला आमचं तसं नाही, त्याला म्हण तू घरामध्ये ये ना, तू गावठी तूप काला वापरतो, तू डाळडा वापर आणि अटॅकला पैसे घाल. महाग कशाला म्हणायचं? आज मृत्यू स्वस्त आहे आणि जगणं महाग आहे. जगणं महाग. ज्या अर्थी ती आपल्याला महाग म्हणताय ना, या अर्थी आपण जगायला शिकवते, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? आणि ज्या जो स्वस्ताच्या मागे लागला तो मृत्यूला लवकर बोलू राहिला. मग ती गाय असेल, नाही तर पीक असेल, नाही तर माणूस असेल, काही असं. काय माहिती तुमचं? आणि म्हणून सर्वांनी जर जगायचं असेल किंमत मोजायला शिका. जगण्याची काय असते किंमत, मरायला काही किंमत नाही आहे का? मरायला नाही तुम्ही. पोरग मोठं करायला 20-25 वर्षाचं पोरग मोठं करायला काय हिंमत आणि काय खर्च लागतो? त्याला मरायचं म्हणलं त्याला किती खर्च लागतो? 10 रुपयाची बाटली आणली. हा, बरोबर आहे ना? आणि काय खर्च आहे आणि काय महाग आहे हो? नाही काही नाही. नाही, काय तुम्ही फार सांगितलं आता? प्रमाण
याचा खर्च स्वतः निघून वरून पैसे शिल्लक राहतात. राहतं. मग का नाही वापरायचं? म्हणजे गाय स्वतः तुम्हाला पैसे कमवून देणार आहे तरी तुमची खाऊ घालायची जर दानत नसेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. नाही. लक्षामध्ये शेतकरी मित्र हो, नमस्कार. आपण दूध व्यवसाय करताय आणि आपल्याला जर काही समस्या येत आहेत तर आम्हाला नक्की संपर्क करा. आपल्या गोठ्यामधील सर्व समस्या संपुष्टात येतील आणि आपला गोठा जो आहे तो समृद्ध आणि शाश्वतीकडे जाईल. आज परिस्थिती जर पाहिली तर गोठा परवडत नाही असं सगळ्यांचं एक बरीच वाक्य झालेलं आहे किंवा त्यांना असा समज झालेला आहे, पण हे पूर्णतः खोटं ठरू शकतं. तुम्ही SCT वैदिक तंत्रज्ञानाचा मिल्क चार्जर याचा जर वापर केला तर आपल्याला 100% त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. आणि याची मिल्क चार्जरची मनी बॅक गॅरंटी घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही 1 वर्ष पूर्णपणे त्याचा वापर करा आणि 100% रिझल्ट घ्या. आणि परवडत नाही असं सिद्ध करा. जर आपण परवडत नाही हे जर सिद्ध करू शकला तर तुम्हाला त्याचे पूर्णपणे पैसे माघारी मिळतील. तर मित्र हो, त्यासाठी आम्हाला संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 70 30 77 26 04. आजपर्यंत जगामध्ये असं कोणी चॅलेंज करू शकलेलं नाही ऑन कॅमेरा तर आजपर्यंत कोणीच बोललेलं नाही. आणि हे बोलण्याची हिंमत SCT वैदिकमध्ये आहे का? कारण आम्हाला माहिती आहे ना असं कधी होऊ शकत नाही. आणि जर झालं तर तो अपवाद असेल. आलं लक्षामध्ये? चला, थँक्यू. धन्यवाद. चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक.